जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. डिफेन्स ॲस्पिरंटच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की इन्फंट्री, आर्मर्ड आणि आर्टिलरी यामध्ये सगळ्यात बेस्ट कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की या ठिकाणी बॅटल फील्डवरती प्रत्येकाचा रोल हा वेगवेगळा आहे. इन्फंट्री म्हणजे तुमचं इंडियन आर्मीचा पूर्ण बॅकबोनच असं म्हटलं जातं. इन्फंट्री ऑफिसर हे फेस टू फेस वॉरसाठी ओळखले जातात. टफ टेरेन असेल किंवा हेवी अल्टिट्यूड असेल किंवा जंगल किंवा डेझर्ट असेल तर इन्फंट्रीचा रोल त्या ठिकाणी सगळीकडे फाईट करू शकतात ते. तर विद्यार्थी मित्रांनो फिजिकल टफनेस यासाठी खूप जास्त गरजेचं आहे आणि लीडिंग फ्रॉम द फ्रंट माइंडसेट असेल तर तो विद्यार्थी नक्कीच इन्फंट्रीसाठी जास्तीत जास्त प्रबळ दावेदार ठरू शकतो. आर्मर्ड म्हणजे जे स्पीड असेल किंवा पॉवर असेल आणि टेक्नॉलॉजी असेल. टँक हे बॅटलफील्डचे पूर्णपणे गेम चेंजर्स असं म्हटलं जातं. आर्मर ऑफिसर रॅपिड डिसिजन मेकिंग घेतात आणि त्या ठिकाणी हाय स्पीड वॉरफेअरसाठी ते ओळखले जातात. ओपन टेरेनमध्ये किंवा डेझर्ट वॉरफेअरमध्ये त्यांचा डिसिजिव्ह स्ट्राईक ही सगळ्यात महत्त्वाची ठरू शकते. आणि पुढचं जे आहे की त्यांचं स्पीड आणि कॅल्क्युलेशन किंवा ॲग्रेशन करण्याची पद्धत जी आहे ती खूप जास्त महत्त्वाची ठरते. विद्यार्थी मित्रांनो पुढचं जे आहे ती आर्टिलरी. आर्टिलरी हे किंग ऑफ द बॅटल्स असं म्हटलं जातं. गन असेल किंवा रॉकेट असेल किंवा मिसाईल असेल. या ठिकाणी आर्टिलरी लाँग रेंजपर्यंत फायर करू शकतात आणि एनिमीला फाईट करण्याआधीच त्यांना वीक करण्यासाठी आर्टिलरीचा उपयोग केला जातो. आर्टिलरी ऑफिसर्स प्लॅनिंग असेल, ॲक्युरेसी असेल, कोऑर्डिनेशन असेल, मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन त्यांचे चांगले असतील, तर आर्टिलरी इन्फंट्री असेल, इन्फंट्रीचा मार्ग तो लवकरात लवकर मोकळे करू शकतात. आणि जर तुम्हाला स्ट्रॅटेजी, प्रिसिजन, फायरवर्क आणि ब्रेन प्लस ब्रॉलचा रोल जास्त आवडत असेल, तर तुमच्यासाठी आर्टिलरी सगळ्यात बेस्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आर्मर्डने स्पीड डॉमिनेट केला जातो. आर्टिलरी फायरवर्क बॅटलफील्डवरती कंट्रोल करून फायरवर्क करून बॅटलफील्डवरती कंट्रोल मिळवते आणि आर्मी जी आहे जी आपली इन्फंट्री आहे ती डायरेक्टली फेस टू फेस त्या ठिकाणी फाईट करण्यासाठी ओळखली जाते. पण ह्या तिघांचं इंडियन आर्मीमध्ये असं कुठलंही एक सरस आहे असं म्हणता येणार नाही. परंतु तिघांचं कोऑर्डिनेशन असणं तेवढंच गरजेचं आहे.